हाय हॅलो नमस्ते. कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर आज मी हॉलची क्लिनिंग करायला घेतली आहे. म्हणजे सोफा मला क्लीन करायचा आहे, पण फॅनवर पण खूप धूळ झालती. म्हटलं फॅन पण क्लीन करून घ्यावा. तर तुमच्यासाठी इथे एक सोपी ट्रिक आहे. ही मी जुनी उशीची खोळ घेतलेली, म्हणजे जी मी वापरत नाही ती. तर त्या उशीची खोळ मी पूर्ण फॅनच्या एका पात्यात घालायची आणि ओढत असं पुसून घ्यायचं हळूहळू. म्हणजे खाली धूळ पण पडत नाही आणि फॅन पण क्लीन होतो. आणि मग हे झाल्याच्या नंतर आपण एक थोडंसं ओलं फडकं करून मग त्यांनी पण पुसून घेता येईल, जेणेकरून फॅन एकदम आपला क्लीन होऊन जातो. तर कशी वाटली तुम्हाला ही ट्रिक मला कमेंट करून सांगा. आणि असा आपला फॅन पण क्लीन झाला आहे. तर बहुतेक वेळेस असं होतं एखाद्या वेळेस की आपलं सगळं आवरून होतं घर आणि नंतर आपल्याला असं वाटतं की फॅनवर धूळ दिसते, फॅन पण क्लीन करावा. तर त्यावेळेस आपण फरची वगैरे पुसलेली असती, पण परत मग धूळ होती ना खाली. फॅन जर क्लीन करायला घेतला तर धूळ पण खाली होती. त्यामुळे मग ही ट्रिक तुम्हाला अतिशय उपयोगी येईल. कारण असं उशीची खोळ घेतली ना, त्यातल्या त्यातच जाती सगळी धूळ, म्हणजे बाहेर पडत नाही. हे बघा, उशीतच आली आहे धूळ, उशीच्या खोळीतच धूळ आली आहे, त्यामुळे खाली पण खराब होत नाही. तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. आणि आता आपला फॅन क्लीन झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तरी पण थोडंसं म्हणजे अजून ओला फडकं आपण त्याला मारून घेऊ, म्हणजे आणखीन क्लीन होईल. तर मी इथं ओल्या कापडाने ना पुसून घेते चांगलं व्यवस्थित. फॅनवर थोडी जरी धूळ झाली ना, तर आपण जर फॅन चालू केला तर लगेच ती खाली पडते आणि दिसत पण नाही व्यवस्थित फॅन. त्यामुळे फॅनवर धूळ झाली की लगेच कधी पण फॅन क्लीन केलेलाच बरा म्हणतो. एखाद्या वेळेस फास्ट फॅन लावला की मग ती धूळ वगैरे सगळं खाली पडते. त्यामुळे मी नेहमी फॅन क्लीन करत असते. चला तर मग मी फॅन वगैरे क्लीन करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी. तर बघा, आपला फॅन अगदी क्लीन झाला आहे. आणि मी आता सोफा क्लीन करून घेते, कारण सोफ्याच्या खाली पण खूप धूळ वगैरे झाली. आणि आज शिव पण घरीच आहे, त्याला जरा बरं नाही आहे त्यामुळे. आणि कसं आहे, सोफ्यावर आहे ना मुलं बसतात, काही पण खातात, मग ते खरकटं वगैरे पडतं तर सोफ्याच्या खाली जातं, त्यामुळे मुंग्या पण होतात. पण आता एवढ्यात काय होत नाही मुंग्या, पाऊस चालू झाल्यापासून. पण ही क्लीन केलं ना तर मग छान वाटतं. त्यामुळे कसं आहे, सोफ्यावर आहे ना कुणी बसतं, मग ते सारी खालची धूळ सोफ्याला वर जाती. त्यामुळे ते जास्त आणि ते वेलवेट असल्यामुळे जास्तच खराब होतं. तर मी सोफा झटकून घेते आता सगळा, म्हणजे काढून घेतला आहे मी सोफा. आणि इकडं हा टेबल घेतला होता ना फॅन पुसण्यासाठी, तर त्या टेबलवर ठेवला आहे मी. पलीकडल्या बेडमधला टेबल आणला होता मी इकडं फॅन पुसण्याला उभा राहण्यासाठी. तर मग तोच उपयोगी आला की त्याच्यावरच सोफ्याचं जे काय म्हणतात त्याला, ते असतं ना, ते कुशन ठेवायला मला उपयोगी आलं. आणि आता मी पूर्ण सोफा झाडून घेते. आणि नंतर बोलते मग तुमच्याशी.
तर माझ्या दादानी पण खूप मदत केली आज मला. म्हणजे त्याला बरं नव्हतं तरी पण त्यांनी छोटी मोठी अशी कामं केली की कपडे इकडं काढून ठेव, उशा वगैरे काढून ठेव, असं परत बरीचशी मदत केली त्यांनी मला. तर हे मी सोफ्याच्या खालचं ड्रावर असतात ना ते पण काढले, तर त्याच्या खाली पण थोडीशी धूळ झाली होती, तर ते काढून घेतले मी आणि तेच आता क्लीन करायचे. तर ते सगळं झाडून वगैरे घ्यायचं आणि मग नंतर सोफाचं जे ड्रावर आहे ना ते पण मी आतून असं छान पुसून घेणार आहे. कसं त्यात दररोज आपण कपडे वगैरे काही ठेवतो तर मग ते जरा हात वगैरे लागतातच दररोज काढण्यासाठी, कपडे वगैरे काढण्यासाठी, त्यामुळे मग थोडेसे डाग पडतात त्याला. आणि सोफ्याखाली पण म्हणजे ड्रावरच्या खाली पण जरा धूळ होती आणि हे कसे ड्रावरला चाक असल्यामुळे ते इझिली निघतात बाहेर आणि आपल्याला इझिली क्लीन पण करता येते. तर बघा आत्ता महिनाच झाला असेल मी सोफाच्या खाली क्लीन केलं होतं, पण बघा तितकीच धूळ आणि ते होती. इतकी धूळ येते ना, काय माहिती कुठून येते एवढी धूळ. सारखं सारखं क्लीन करावं लागतं आणि आपण सारखं क्लीन करत राहिलं ना तर झुरळ वगैरे पण होत नाही. त्यामुळे मी झुरळामुळं तर नेहमी दक्षता घेते की म्हणजे सारखं चेक करत असते, बघत असते की झुरळ वगैरे झालीत का. 3 मोठे मोठे ड्रावर येतं सोफ्याला. मागच्या साईडने मी झटकून घेतलाय सोफ्याचे दोन्ही पण, म्हणजे दोन्ही ड्रावर आहेत ते. आणि ह्या ड्रावरमध्ये दररोज जे आथऱ्या पांघरायचे कपडे असतात ना ते ठेवते मी, तर ते शू काढून ठेवते. बरीचशी धूळ होती सोफ्याखाली पण. आणि ड्रावर कसं आपण कपडे वगैरे टाकतो मग त्यात पण थोडीशी धूळ होणारच, कारण आथरायचे कपडे असतात ते पण थोडेफार खराब होतातच, मग त्याची पण धूळ पडतेच खाली. तरी ड्रावर नव्हते एवढे खराब, पण ड्रावरच्या खाली कसं झाडताना वगैरे जातं ना मागं उडून, त्यामुळे मग ड्रावरच्या खाली जरा होती घाण, पण ड्रावर नव्हते एवढे घाण. तर मी हे सगळं क्लीन करून घेते, झाडून घेते आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. झाडून वगैरे झालं आहे माझं सगळं आता. तर मी हे सोफ्याचे ड्रावर आहेत ना ते पुसून घेते चांगले. एकदा ओल्या कपड्याने पुसते आणि एकदा कोलींनी पुसते. म्हणजे कोलींनी पुसायचं कारण आपण हात लावतो ना सारखे, मग ते त्याला डाग वगैरे पडतात, तर त्यामुळे कोलींनी पण पुसून घेते. आणि आतल्या साईडनी फक्त ओल्या कपड्याने पुसून घेते, जेणेकरून त्यातली धूळ निघून जाईल. आणि ड्रावर खोलण्यासाठी ज्या हँडल आहेत ना त्या हँडलमध्ये पण आतमध्ये जरा जाती धूळ थोडी,
ते खोल म्हणजे आतमध्ये गोल असल्यामुळे खोल असल्यामुळे जाते त्यात धूळ पण. आणि तोपर्यंत मला ते पुसूस तर शिवने पण सोफा वगैरे पुसून घेतला त्याने. सोफा सगळा त्यानेच पुसला, मी फक्त ड्रॉवर पुसली आणि मग त्याच्यानंतर ड्रॉवरच्या खालचं जे असतं ना ते पुसून घेतलं. ते मी डेटॉल टाकून पुसलं खालून आणि चांगलं सुकू दिलं आणि नंतर मग ड्रॉवर वगैरे लावले मी. आत नव्हतं एवढं खराब, फक्त बाहेरूनच म्हणजे जास्त खराब झालं. आणि हे खाली नाही याच्यात मी थोडंसं डेटॉल टाकून पुसले, कारण झुरळ वगैरे होतात त्यामुळे म्हटलं डेटॉलचा वासाने नाही होणार, तर त्यामुळे मी डेटॉल आणि खूप आतमध्ये रुंद देते, मला हात पुरत नव्हतं म्हणून थोडंसं असं खाली वाकून पुसावं लागलं होतं. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करत जा, कारण तुम्ही जर कमेंट केली तरच मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज कमेंट करत जा. आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही ते पण मला सांगा, आणि कोणकोणता व्हिडिओ जास्त आवडला ते पण सांगा आपल्या चॅनलवरचा. आणि होम टूर बघायला आवडेल का ते पण सांगा, म्हणजे मला होम टूरचा व्हिडिओ बनवायला. तर झालंय माझं पूर्ण, म्हणजे सोफा वगैरे सारा क्लीन करून झालाय. तर आता मी सोफ्याचे कुशन ठेवते तिथं, आणि शिव पण कपडे आणून ठेवतोय दररोजचे ब्लँकेट वगैरे ते ड्रॉवरमध्ये. आणि सगळं मी व्यवस्थित लावते. आणि याच्यानंतर मला फरची पण पुसायची. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.